त्यानंतर नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आहे फ्लो अँड नॉन फ्लो प्रोसेस. म्हणजेच फ्लो प्रोसेस कशाला म्हणतात आणि नॉन फ्लो प्रोसेस कशाला म्हणतात हे आपल्याला यामध्ये बघायचं आहे. तर फ्लो प्रोसेस म्हणजे काय की द प्रोसेस ऑकरिंग इन ओपन सिस्टीम विच परमिट द ट्रान्सफर ऑफ मास टू अँड फ्रॉम द सिस्टीम आर नोन ॲज फ्लो प्रोसेस. म्हणजेच काय की एखादी सिस्टीम आहे, सपोज इथं आपण फिगरमध्ये बघू शकतो. या सिस्टीमच्या आतमध्ये काय होत आहे, मास येत आहे. इकडून आपण दिसत आहे आपल्याला इथून काय येत आहे, मास आतमध्ये येत आहे. मास म्हणजे काय, वॉटर असेल, एअर असेल, गॅस असेल, कुठलं पण एखादं हे असेल मीडियम, काय होत आहे यामधून फ्लो होत आहे. तर ते इथून काय होते, इंटर होते सिस्टीममध्ये, आणि सिस्टीममध्ये इंटर झाल्यानंतर ते काय होते, नंतर बाहेर जाते. म्हणजेच काय होत आहे, जे की मास आहे ते आतमध्ये येत आहे आणि बाहेर जात आहे. मास कोणतं, वॉटर असेल, गॅस असेल किंवा मग लिक्विड असेल. तर अशा प्रकारे अशी एखादी सिस्टीम की जी काय करते, मासला आतमध्ये इंटर ज्यामध्ये होतो आणि तो वर्क करून किंवा काहीतरी प्रोसेस करून तो जो मास आहे तो बाहेर जातो. बरोबर आहे. म्हणजेच काय, ही सिस्टीम अलो करत आहे मासला आतमध्ये येण्यासाठी आणि आतमधून बाहेर जाण्यासाठी. तर अशी जर सिस्टीम असेल तर त्याला आपण म्हणतो ओपन सिस्टीम, की ज्या सिस्टीममध्ये मास हा आतमध्ये येतो, काहीतरी वर्क करतो आणि बाहेर जातो. तर त्याला म्हणतात फ्लो प्रोसेस. आता फ्लो प्रोसेस जी आहे तर ही यामध्ये दोन प्रकारचे असतात. एक असते स्टेडी फ्लो आणि दुसरी आहे नॉन स्टेडी फ्लो. स्टेडी फ्लो प्रोसेस म्हणजे काय की ज्यामध्ये कंटिन्यू फ्लो होत राहतो, त्यामध्ये स्टेबल फ्लो होत राहतो. जसं की समजा आता एखाद्या ठिकाणी आपण काय करत आहे, मग कॉम्प्रेसर आपण बघितलंच आहे की कॉम्प्रेसर हे काय आहे, तर एक ओपन सिस्टीम आहे. म्हणजे ज्यामध्ये काय होते, बाहेरची एअर आतमध्ये येते, ती कॉम्प्रेस होते आणि कॉम्प्रेस झाल्यानंतर ती वर्कसाठी पाठवली जाते कुठंतरी, क्लिनिंग पर्पजसाठी वगैरे समजा आपण त्याचा यूज करतो. म्हणजे काय होत आहे की कंटिन्यू त्यामधून फ्लो होत राहील, याला म्हणतात स्टेडी फ्लो. याचे एक्झाम्पल जसं नोझल आहे, टर्बाईन आहे, कॉम्प्रेसर आहे. तर हे सर्व काय आहेत, तर स्टेडी फ्लो प्रोसेसचे एक्झाम्पल आहेत. आता स्टेडी फ्लोच्या अपोजिट आहे नॉन स्टेडी फ्लो. नॉन स्टेडी फ्लो म्हणजे काय की ज्यामध्ये अशा प्रकारे कंटिन्यू फ्लो नसतो. म्हणजे काय की ज्या वेळेस आपल्याला त्यामध्ये आपण मास वगैरे त्या सिस्टीममध्ये घेत आहे की तो जो फ्लो आहे तो फ्लो कसा आहे, नॉन स्टेडी आहे, कंटिन्यू नाही आहे. एक वेळेस त्यामध्ये मास आला की नंतर थोड्या वेळानं आपण तो मास त्यामधला काढून घेऊ, नंतर परत मग त्यामध्ये पाठवू, नंतर काढून घेऊ. म्हणजे काय की ते जे सिस्टीम आहे त्या सिस्टीमला पहिले ती पूर्ण एम्प्टी असते, खाली असते, त्यामध्ये मास पाठवला, ती भरली, नंतर त्यामधला मास काढून घेतला, मग परत खाली झाली, मग परत त्यामध्ये आपण पाठवलं. म्हणजे काय झालं की इथं याला म्हणतात नॉन स्टेडी फ्लो. इथे लक्षात. तर अशा प्रकारे फ्लो प्रोसेस आपण आणखी चांगल्या प्रकारे समजून घेऊ. या सिस्टीमला इथं काय आहे, तर इनलेट आहे. इनलेट म्हणजे काय, इथून सिस्टीमच्या आतमध्ये काय येणार आहे, जे काही मास आहे, मास, गॅस, लिक्विड जे आहे किंवा मग वॉटर वगैरे आहे, तर कुठलं पण मास काय होणार आहे, इथून आतमध्ये येणार आहे. इथं त्याचं जे काही वर्क असेल ते वर्क करणार, बरोबर आहे. आणि नंतर मग ते मास काय होईल, तर इथून आउटलेटमधून काय होईल, ते बाहेर जाईल, बरोबर आहे. म्हणजे काय होतं यामध्ये, या सिस्टीममध्ये जो मास आहे, मास काय होत आहे, इंटर होत आहे, आतमध्ये येत आहे, आणि तोच मास काय होता, इथून सिस्टीमच्या बाहेर जात आहे. येथे लक्षात. तर याला म्हणतात फ्लो प्रोसेस. बघा, टर्बाईन म्हणजे काय असते, टर्बाईनमध्ये असतात ब्लेड असतात. काय केलं जाते यामध्ये, बघा इथं आपण काय करत आहे, इथून मास आतमध्ये इंटर करत आहे. आता मास काय असू शकते, इथं आपण मास लिक्विड वॉटर यूज करू शकतो किंवा मग जे की स्टीम आहे, वाफ, ती यूज करू शकतो. आपण सपोज इथं काय केलं, यूज वॉटर. ठीक आहे, वॉटर काय आहे, तर हा मास आहे. मास काय झाला, इथून आतमध्ये आला, आणि इथून आतमध्ये झाल्यावर तो जो मास आहे त्या मासने काय केलं, हे जे ब्लेड आहे या ब्लेडला काय केलं, त्याने फोर्सफुली रोटेट केलं. म्हणजे हा ब्लेड काय होईल, हा ब्लेड
रोटेट होईल. इथे लक्षात, हे ब्लेड काय होईल इथं रोटेट होईल. कशामुळे, हे जे मास आपण आतमध्ये पाठवलं त्याच्या प्रेशरमुळे, त्याच्या फोर्समुळे काय होईल, हे ब्लेड रोटेट होईल. आणि आपल्याला माहीत आहे की जेव्हा रोटेशन वगैरे आपण प्रोव्हाइड करतो आणि याला जर आपण, हा जो शाफ्ट इथं कनेक्ट केलेला आहे, या शाफ्टला जर आपण जनरेटर वगैरे जर लावलं, म्हणजे इलेक्ट्रिसिटी वगैरे त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, जनरेट करू शकतो. इथे लक्षात, तर इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी टर्बाईन वगैरेचा यूज होत असतो, टर्बाईन, विंडमिल वगैरे है ना. तर अशा पद्धतीनं हे काय झालं, इथं मास सिस्टीमच्या आतमध्ये आलं, त्याने काय केलं, या ब्लेडला रोटेट केलं, त्याच्यामुळे इथं इलेक्ट्रिसिटी तयार झाली, स्टोअर झाली. नंतर तो जो मास होता आतमध्ये आपण पाठवलेला, तो मास काय झाला, इथून या आउटलेटमधून तो बाहेर आला है ना. जो मास होता तो मास काय झाला, इथून मास आउट झाला, म्हणजे बाहेर गेला. ठीक आहे, इथं मास काय झाला होता, इथं मास इन झाला होता, आतमध्ये गेला होता. त्याने इथं वर्क केलं, ब्लेडला रोटेट केलं, टर्बाईनला. नंतर वर्क केल्यानंतर तो मास काय झाला, इथून आउट झाला. म्हणजे काय झालं इथं, तर मास जो आहे तो आतमध्ये आला, वर्क केला आणि बाहेर गेला. म्हणजे काय झाला, मास यामध्ये फ्लो झाला. इथे लक्षात, मास काय झाला, यामध्ये फ्लो झाला. त्याने काय केलं, इथं वर्क करून तो बाहेर निघून गेला. म्हणजे इथं तो फ्लो झाला, म्हणून याला आपण म्हणतो फ्लो प्रोसेस. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे नॉन फ्लो प्रोसेस. आता फ्लो प्रोसेसच्या अपोजिट नॉन फ्लो प्रोसेस. नॉन फ्लो प्रोसेस म्हणजे काय, की ज्यामध्ये फ्लो होत नाही. म्हणजे जे मास वगैरे आहे, जसं आपण म्हटलं होतं वॉटर, गॅस, लिक्विड, जे काही समजा आपलं मास आहे जे आपण यूज करत आहे, तर ते सिस्टीममधून काय होत नाही, फ्लो होत नाही, त्याला म्हणतात नॉन फ्लो प्रोसेस. हे जे आपण म्हटलं फ्लो प्रोसेस, हे ओपन सिस्टीमचं एक्झाम्पल आहे. ओपन सिस्टीम म्हणजेच काय आहे, तर फ्लो प्रोसेस आहे. आणि क्लोज सिस्टीम आपण बघितली होती. क्लोज सिस्टीममध्ये एनर्जी ट्रान्सफर होत होती, फक्त मास ट्रान्सफर होत नव्हतं. हे जे दोन सिस्टीम आहेत याच्यावरून आपल्या लक्षात येईल, ओपन सिस्टीम म्हणजे काय तर फ्लो प्रोसेस, आणि क्लोज सिस्टीम म्हणजे काय तर नॉन फ्लो प्रोसेस. क्लोज सिस्टीम म्हणजे नॉन फ्लो प्रोसेस, कारण क्लोज सिस्टीममध्ये फ्लो होत नाही. जो मास सिस्टीममध्ये आपण एक वेळेस इंटर केला, पाठवला, तर तो सिस्टीमच्या बाहेर जात नाही. त्यामधून फक्त काय जाईल बाहेर, तर हीट, वर्क वगैरे, एनर्जी वगैरे ट्रान्सफर होईल, मास ट्रान्सफर होणार नाही. त्याला म्हणतो आपण क्लोज सिस्टीम. आणि तीच काय आहे तर नॉन फ्लो प्रोसेस. इथं फिगरमध्ये आपल्याला लक्षात येईल, इथं एक सिलेंडर आहे. सिलेंडरवरती काय आहे तर सिलेंडरमध्ये एक पिस्टन आहे आणि आतमध्ये गॅस आहे. या पिस्टन आणि सिलेंडरच्या मध्ये काय आहे तर गॅस आहे. तर यामधला जो गॅस आहे तो पूर्ण पॅक आहे, म्हणजे त्याला बाहेर जायला कुठं जागाच नाही आहे. म्हणजेच तो गॅस बाहेर जाणार नाही. म्हणजे हा जो मास आहे, हा मास सिस्टीममध्येच राहील, सिस्टीमच्या बाहेर जाणार नाही, फ्लो होणार नाही. अशा वेळेस आपण त्याला म्हणतो नॉन फ्लो प्रोसेस. इथे लक्षात, या गॅसला आपण जर हीट केलं तर तो एक्सपांड होतो, त्याच्यामुळे पिस्टनची मूवमेंट होईल, वर्क होईल, हीट बाहेर ट्रान्सफर होईल, वर्क बाहेर ट्रान्सफर होईल, एनर्जी ट्रान्सफर होईल. पण मास जो आहे तो सिस्टीमच्या आतमध्येच राहील. इथे लक्षात, तर याला म्हणतो आपण नॉन फ्लो प्रोसेस. सिलेंडरमध्ये काय आहे, पिस्टन आहे. पिस्टनला सपोज आपण एक रॉड कनेक्ट केलेला आहे, आणि या सिस्टीमच्या आतमध्ये काय आहे तर गॅस फिल केलेली आहे. हे काय आहे तर गॅस. ठीक आहे. आता ही काय आहे तर एक सिस्टीम आहे. ही काय सिस्टीम आहे. या सिस्टीममध्ये आपण काय म्हटलं होतं की फ्लो होत नाही. म्हणजे जो मास आहे, गॅस म्हणजेच काय आहे, हा गॅस म्हणजेच काय तर मास. मास हा सिस्टीमच्या बाहेर काय होत नाही, फ्लो होत नाही. तर याला आपण म्हणतो नॉन फ्लो प्रोसेस. आता इथं आपण समजू शकतो की हे सिलेंडर पूर्ण पॅक आहे, त्याच्यावरती काय आहे तर हे पिस्टन लावलेलं आहे. म्हणजेच काय झालं की तो गॅस आतमध्ये पूर्ण पॅक आहे, त्याला कुठं बाहेर जायला स्पेस नाही आहे, किंवा आपल्याला बाहेर त्याला जाऊ द्यायचं नाही आहे. ठीक आहे. मग आता आपण काय करतो, यामध्ये आपण काय करतो, जो गॅस आहे त्याला आपण हीट करतो. आपण काय केलं, त्याला
गॅसला काय केलं, हीट केलं. आणि हीट केल्यामुळे गॅसला जेव्हा आपण हीट करतो तो गॅस काय होत असते, एक्सपांड होत असते. एक्सपांड होतो म्हणजे काय, की त्याचा जो काही वॉल्यूम आहे तो वाढतो, त्याचं प्रेशर वाढते, टेम्परेचर वाढते. बरोबर आहे. म्हणजे हा जो पिस्टन इथं आहे आता सध्या, तो पिस्टन काय होईल, त्या प्रेशरमुळे, त्या वॉल्यूममुळे किंवा मग जे काही त्याच्यामध्ये चेंजेस आले, तर त्या चेंजेसमुळे तो जो पिस्टन आहे तो पिस्टन काय होईल, मूव्ह होईल. म्हणजे तो जो बॉटमला होता पिस्टन, पहिले खाली होता, तो काय झाला, वरच्या डायरेक्शनमध्ये काय झाला, मूव्ह झाला. इथे लक्षात. अशा प्रकारे गॅस काय झाली, आतमध्ये एक्सपांड झाली. म्हणजे इथं आपण बघू शकतो की गॅस काय सिस्टीममध्येच आहे, सिस्टीमच्या बाहेर गेली काय, फक्त ती एक्सपांड झाली. म्हणजे त्याचा वॉल्यूम वाढला, प्रेशर वाढलं, टेम्परेचर वाढलं. बरोबर आहे. म्हणजे एक्सपांड झाली फक्त, पण सिस्टीमच्या बाहेर गेली नाही. पण इथं जे पिस्टन आहे, पिस्टन जे इथं होतं अगोदर, ते पिस्टन काय झालं, मूव्ह झालं. म्हणजे काय झालं, एनर्जी त्यावरती अप्लाय झाली. बरोबर आहे. ती एनर्जी त्या रॉड थ्रू आपण दुसऱ्या एखाद्या मेकॅनिझममध्ये आपण ती यूज करू शकतो. म्हणजेच हीट एनर्जी वगैरे जे आहे यामधून ट्रान्सफर होते, हीटवर्क ट्रान्सफर होते, पण यामधून मास जो आहे तो बाहेर ट्रान्सफर होत नाही. तर याला म्हणतो आपण क्लोज सिस्टीम, आणि यालाच आपण म्हणतो नॉन फ्लो सिस्टीम किंवा नॉन फ्लो प्रोसेस. कारण यामधून जो मास आहे तो बाहेर ट्रान्सफर होत नाही, बाहेर जात नाही किंवा फ्लो होत नाही, तो या सिस्टीममध्येच राहतो. त्यामुळे आपण याला म्हणतो नॉन फ्लो प्रोसेस. तर हे आपण बघितलं इथं फ्लो अँड नॉन फ्लो प्रोसेस. नेक्स्ट टॉपिक आहे पाथ फंक्शन अँड पॉईंट फंक्शन. तर यामध्ये हे जे डायग्राम दिसत आहे आपल्याला, पी म्हणजे प्रेशर, व्ही म्हणजे वॉल्यूम, आणि हे काय आहे इथं, ही आपण म्हणतो याला सायकल. त्यानंतर हा जो 1 आहे याला आपण म्हणतो स्टेट 1, 2 जो आहे याला म्हणतो स्टेट 2, आणि हा जो आहे याला म्हणतो पाथ ए, आणि याला म्हणतो पाथ बी. ठीक आहे. म्हणजे ही डायग्राम आपण अगोदर बघितली आहे. पण आपल्याला यामध्ये काय समजून घ्यायचं आहे की बा पाथ फंक्शन आहे, पॉईंट फंक्शन कशाला म्हणतात. म्हणजे यामध्ये पाथ फंक्शन काय आहे आणि पॉईंट फंक्शन काय असते, तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर पाथ फंक्शन म्हणजे काय, की जे मॅग्निट्यूड आहे, म्हणजे ज्या व्हॅल्यूज वगैरे आहेत ज्या पाथवर डिपेंड असतात, म्हणजे आपण कोण्या पाथने जात आहोत त्याच्यावर त्याची व्हॅल्यू डिपेंड आहे. त्याची व्हॅल्यू कमी किंवा जास्त होऊ शकते, आपण पाथ कोणता सिलेक्ट केला त्यामुळे. तर त्याला म्हणतात पाथ फंक्शन. त्याला काय म्हणतात, पाथ फंक्शन. आणि ज्या प्रॉपर्टीज अशा आहेत की ज्या डिपेंड ऑन स्टेट आहेत, म्हणजे हे जे स्टेट आहे 1 स्टेट आणि 2 स्टेट, ह्या ओनली डिपेंड ऑन पॉईंट आहेत. हे जे पॉईंट आहेत स्टेटचे याच्यावर डिपेंड असतात. म्हणजे 1 स्टेटला जर प्रेशर समजा 2 बार असलं तर 2 स्टेटला ते 3 बार होईल, किंवा मग त्याची व्हॅल्यू काय होईल, चेंज होईल. पण कुठं, पॉईंटवरती. इकडे मध्ये वगैरे किंवा पाथचा त्याच्यावरती कुठल्याच प्रकारचा इफेक्ट होत नाही. डायरेक्ट आपल्याला यामध्ये काय इम्पॉर्टंट असते, तर जो काही पॉईंट आहे किंवा स्टेट आहे ती इम्पॉर्टंट असते. तर याला म्हणतात पॉईंट फंक्शन. म्हणजे जे डिपेंड ऑन पॉईंट आहे, पॉईंटनुसार त्याची व्हॅल्यू काय होते, चेंज होते, त्याला म्हणतात पॉईंट फंक्शन. आणि पाथनुसार ज्याची व्हॅल्यू चेंज होते त्याला म्हणतात पाथ फंक्शन. तर हे आणखी डिटेलमध्ये आपण समजून घेऊ. एखाद्या डायग्राम वगैरे जे आहे ते आपण एक्सप्लेन करू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. यामध्ये आपण अशी डायग्राम बघितली आहे सायकलची. इथं होता 1 आणि इथं होता 2. हा आहे पाथ ए, आणि हा दुसरा जो आहे हा काय आहे, तर पाथ बी. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण डायग्राम बघितली. यामध्ये आपल्याला बघायचं आहे पाथ फंक्शन कशाला म्हणतात. वर्क वगैरे आहे, हीट वगैरे आहे, जे ज्या प्रॉपर्टी चेंज होतात अकॉर्डिंग टू पाथनुसार त्याची व्हॅल्यू काय होते असते, तर त्याचा मॅग्निट्यूड हा चेंज होत असतो. मॅग्निट्यूड चेंज होत असतो म्हणजे काय, त्याची व्हॅल्यू चेंज होत असते. याचं एक्झाम्पल आपण समजून घेऊ. आता एखादा व्यक्ती आहे, सपोज हा एखादा व्यक्ती आहे, याला या स्पॉटवरती जायचं आहे. आता या स्पॉटवरती जाण्यासाठी याला पाथ आहे, एक हा पाथ आहे, एक हा पाथ आहे, आणि एक डायरेक्ट स्ट्रेट पाथ आहे. आता या व्यक्तीला इथं जाऊन काहीतरी काम करायचं आहे. इथं जाऊन काय करायचं, त्याला
वर्क करायचं आहे, काहीतरी काम करायचं आहे, मग तो एकदम कमी टाईममध्ये जर गेला तर वर्क काय होईल त्याचं जास्त होईल. याचे लक्षात. मग अशा वेळेस त्याला पाथ निवडणं खूप आवश्यक आहे की योग्य पाथ जर त्याला मिळाला लवकर जाण्यासाठी तर त्याचं इथं काम काय होईल जास्त होईल. काम जास्त करण्यासाठी त्याला पाथ योग्य तिथं सिलेक्ट करणे आवश्यक आहे. मग इथं आपण समजू शकतो की इथं हा जो स्ट्रेट पाथ आहे हा एकदम फास्ट त्याला इथं पोहोचवू शकतो. म्हणजेच या पाथने जर गेला तो वर्क त्याचं जास्त होईल. दुसरे जर पाथ त्यानं निवडले तर वर्क काय होईल त्याचं कमी होईल. कारण हे जे पाथ आपल्याला दिसत आहे हे लॉंग पाथ आहेत, म्हणजे याने वेळ लागू शकतो त्याला इथं पोहोचायला. याने काय होऊ शकते त्याचं काम कमी होऊ शकते. म्हणजेच आपल्याला सांगायचं हे आहे की पाथ जे आहे वर्क वगैरे हीट वगैरे जे आहेत हे पाथवर डिपेंड आहे. पाथवर डिपेंड आहे म्हणजे पाथ फंक्शन आहेत ते. कारण वर्क जे आहे हे पाथवरती अवलंबून आहे आपलं. म्हणजे पाथ जो आपण सिलेक्ट करू किंवा जो पाथ असेल तर त्या पाथवरती वर्कचं मॅग्निट्यूड काय होईल त्याची व्हॅल्यू जी आहे ती कमी जास्त होईल. येते लक्षात. म्हणजे पाथ जर आपण समजा इथं आहे ए, हाय बी, हाय सी, ठीक आहे, असे 3 पाथ आहेत. यामधला जर आपण बी पाथ निवडला तर आपलं काम जास्त होईल. म्हणजे मॅग्निट्यूड आपलं व्हॅल्यू जी आहे ती वाढेल, व्हॅल्यू आपली जास्त येईल. पण आपण ए किंवा सी हे जर पाथ निवडले तर आपली व्हॅल्यू काय होईल इथं कमी होईल. मॅग्निट्यूड काय दाखवेल इथं कमी दाखवेल. म्हणजेच काय होतं इथं की पाथवर हे डिपेंड आहे. हे जे आहे वर्क जे आहे हे कशावर डिपेंड आहे पाथवर डिपेंड आहे. म्हणून याला आपण म्हणतो हे पाथ फंक्शन आहे. कारण पाथनुसार याची व्हॅल्यू जी आहे ही काय होत राहते तर चेंज होत राहते. आणखी जर समजून घ्यायचं म्हटलं तर हा पाथ जो आहे इथं आपण काय केलं यामध्ये आपण बघितलं होतं की प्रोसेस केली. या पाथमध्ये आपण काय केली प्रोसेस केली. इथं आपण केली हीटिंग प्रोसेस, इथं केली आपण कूलिंग प्रोसेस, कूल केलं. म्हणजेच काय होईल की हीट वगैरे जे आहे इथं आपण यूज केल्यामुळे इथं व्हॅल्यू जी आहे ते वेगळी राहील. याचे लक्षात. हीटिंग केल्यामुळे आपलं समजा टेम्परेचर आपण बघितलं तर याचं या पाथवरती आपलं टेम्परेचर सपोज दाखवलं आपल्याला 150 डिग्री सेल्सिअस. येते लक्षात. या पाथवरती आपली व्हॅल्यू आली इथं 150 डिग्री सेल्सिअस, ठीक आहे. पण जेव्हा आपण या पाथवरती आलो तर या पाथवरती काय झालं टेम्परेचर इथं कूल केल्यामुळे कमी झालं. टेम्परेचर आपलं इथं दाखवलं त्याने फक्त सपोज 10 डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय झालं हे मॅग्निट्यूड आपलं चेंज झाली, व्हॅल्यू काय झाली चेंज झाली. कशामुळे तर पाथमुळे. येते लक्षात. पाथ पहिले हा निवडला होता त्यामुळे आपली व्हॅल्यू ही होती. पण पाथ चेंज झाला तर व्हॅल्यू काय झाली आपली चेंज झाली. म्हणजे डिपेंड ऑन पाथ आहे हे जे आहे हीट किंवा वर्क हे डिपेंड ऑन पाथ आहे. म्हणजे पाथनुसार त्याची व्हॅल्यू काय होत राहते चेंज होत राहते. त्यामुळे आपण म्हणतो त्याला पाथ फंक्शन. म्हणजे पाथवर डिपेंड आहे ते. आपण इथं बघितलं की देअर मॅग्निट्यूड डिपेंड ऑन द पाथ फॉलोड ड्युरिंग अ प्रोसेस ॲज वेल ॲज एंड स्टेट. म्हणजे याचं जे मॅग्निट्यूड जे असते मॅग्निट्यूड म्हणजे काय ते व्हॅल्यू जे म्हटलं आपण टेम्परेचरची व्हॅल्यू वर्कची व्हॅल्यू किती व्हॅल्यू आहे ती तर ती व्हॅल्यू डिपेंड असते कशावर पाथ कोणता सिलेक्ट केला त्याच्यावरती. तर त्यामुळे हे जे आहे वर्क हीट जे आहेत हे काय तर पाथ फंक्शन आहेत. कारण ह्याची जी व्हॅल्यू आहे हे पाथवर डिपेंड आहे. पाथ कोणता सिलेक्ट करत आहोत पाथमुळे त्याची व्हॅल्यू काय होत असते चेंज होत असते, कमी जास्त होत असते. त्याच्यामुळे त्याला आपण म्हणतो पाथ फंक्शन, ठीक आहे. पॉईंट फंक्शनची सुद्धा पी व्ही डायग्रामच बघणार आहे आपण ज्यामध्ये इथं 1 स्टेट आहे, इथं 2 सेकंड स्टेट आहे. त्यानंतर हा जो पाथ आहे याला म्हणतो आपण पाथ ए आणि सेकंड जो पाथ आहे हा आहे पाथ बी. बरोबर. आपण बघत आहोत पॉईंट फंक्शन कशाला म्हणतात. पॉईंट फंक्शन म्हणजे काय हा एक पॉईंट आहे 1 स्टेटवाला, बरोबर आहे. आणि हा दुसरा पॉईंट आहे स्टेट 2 वाला, बरोबर. पॉईंट हा 1 आणि पॉईंट 2. तर ज्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या पॉईंटवरती डिपेंड आहेत. पाथचा कुठल्याच प्रकारे त्यावरती इफेक्ट होत नाही.
म्हणजे नॉट डिपेंड ऑन पाथ. पाथ ए सिलेक्ट करा, बी सिलेक्ट करा, त्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ह्या फक्त पॉईंटवरती चेंज होतील. या पॉईंट जे आहेत, हे स्टेट जे आहेत यावरती चेंज होतील, तर त्याला म्हणतात पॉईंट फंक्शन. जसं आपण बघितलं होतं है ना अगोदरसुद्धा. स्टेट 1 आहे सपोज, ही स्टेट 1ला काय आहे तर सिस्टीममधलं जे काही प्रेशर आहे ते प्रेशर आहे P1, वॉल्यूम आहे V1, टेम्परेचर आहे T1. बरोबर. मग आपण काय केलं, आपण काही कोणताही पाथ निवडला, ए निवडला, बी निवडला, हीटिंग केलं, कूलिंग केलं, काही केलं, तर काय होईल, डायरेक्ट टू स्टेटला काय होईल, त्याची जे काही व्हॅल्यू आहे या पॉईंटवरती आपल्याला चेंज झालेली दिसेल. म्हणजे या पॉईंटवरती आपल्याला व्हॅल्यू काय दिसेल, प्रेशर झालेला दिसेल P2, वॉल्यूम झालेला दिसेल V2 आणि टेम्परेचर दिसेल T2. बरोबर आहे. म्हणजे कुठं चेंज झाली ती व्हॅल्यू, या स्टेटवरती. बरोबर. म्हणजे डिपेंड ऑन काय आहे तर पॉईंट आहे. आपण पाथ कोणता सिलेक्ट केला याचा काही समजा रोल नाही. पाथ कोणताही सिलेक्ट केला तरीही त्याचा या व्हॅल्यूवरती कुठल्याच प्रकारे इफेक्ट होत नाही, किंवा मग हे जे प्रॉपर्टीज आहे हे डायरेक्ट आपल्याला पॉईंटवरती चेंज झालेला दिसतात. तर त्याला म्हणतो आपण पॉईंट फंक्शन. म्हणजे ह्या डिपेंड ऑन पॉईंट आहेत, पॉईंटवर डिपेंड आहेत, नॉट पाथ. पाथवर त्या डिपेंड नाही आहे, त्यामुळे आपण त्याला म्हणतो पॉईंट फंक्शन. समजलं का पॉईंट फंक्शन. इथं बघू शकता आपण पॉईंट फंक्शन म्हणजे काय दिलेलं आहे, दे डिपेंड ऑन द स्टेट ओनली. म्हणजे स्टेटवर डिपेंड असतात. स्टेट 1 आणि स्टेट 2. पाथ ए असो, बी असो, सी असो, काही फरक पडत नाही, कारण व्हॅल्यू जे स्टेट 1ला आहे, प्रेशर जे आहे ते स्टेट 2ला चेंज होते. डायरेक्ट पॉईंटवरती काय होत आहे ते चेंज होत आहे. ते कोणीही पाथने जा, एने जा, बीने जा, सीने जा, इथं काय होत आहे त्याची व्हॅल्यू चेंज होत आहे. तर त्याच्यामुळे आपण त्याला म्हणतो की ते काय आहे तर पॉईंट फंक्शन आहे. आणि जेवढ्या काही प्रॉपर्टीज आहेत, प्रेशर असेल, वॉल्यूम असेल, टेम्परेचर असेल, डेन्सिटी असेल, तर सगळ्या प्रॉपर्टी ह्या ज्या आहेत तर पॉईंट फंक्शन आहे. कारण त्याची व्हॅल्यू आपण डायरेक्ट या स्टेटवरती काय करत असतो, चेक करत असतो. येते लक्षात. तर पॉईंट फंक्शन म्हणजे ज्याची व्हॅल्यू हे स्टेटवर डिपेंड आहे, पाथवर डिपेंड नाही आहे. कोणीही पाथने तुम्ही गेले तरी त्याची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू त्या पाथवरती डिपेंड नाही आहे, ती स्टेटवरती स्टेटला चेंज होते. त्यामुळे त्याला म्हणतात पॉईंट फंक्शन. आता स्टेट काय आपण बघितलं होतं आहे ना अगोदर, समजा स्टेटसुद्धा बघितलेलं आहे आपण. स्टेट म्हणजेच काय तर सिस्टीमची जी काही सिच्युएशन आहे. जसं आपण म्हटलं होतं की एक सिस्टीम आहे, त्यामध्ये एक सिलेंडर आहे, पिस्टन आहे, त्यामध्ये सपोज एखादं गॅस किंवा लिक्विड वगैरे आहे. तर हे जे आहे ही इनिशियल कंडिशन आहे याची सिस्टीमची. तर स्टेट 1 म्हणजे काय, तर स्टेट 1 म्हणजे तिथं प्रेशर 1 आहे, वॉल्यूम 1 आहे, टेम्परेचर 1 आहे. पण आपण काय केलं, या सिस्टीमला काय केलं, नंतर हीट केलं. हीट केल्यामुळे गॅस एक्सपांड झाला. आपला जो पिस्टन होता तो पिस्टन काय झाला, तो मूव झाला अपवर्ड डायरेक्शनमध्ये. तर त्याचं काय झालं, मूवमेंट झाली. म्हणजेच काय झालं, इथं हीटिंग केल्यामुळे हे जे सिस्टीम आहे याची स्टेट चेंज झाली. म्हणजे पहिले प्रेशर 1 होतं तर स्टेट चेंज झाली, म्हणजे काय झाली, प्रेशर स्टेट 2ला काय झालं, P2 झालं, वॉल्यूम V2 झाला, टेम्परेचर T2 झाला. म्हणजे स्टेटला डायरेक्ट त्याची व्हॅल्यू काय झाली, चेंज झाली. म्हणजे पॉईंटला त्याची व्हॅल्यू चेंज झाली. त्याच्यामुळे आपण त्याला म्हणतो पॉईंट फंक्शन.